नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शिवसेना पदाधिकाऱ्यांची शिवसंवाद यात्रेच्या पूर्वतयारीसाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न। विद्युत प्रभा कॉलनीतील महादेव मंदिराच्या ओपन स्पेसला संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाचा आमदारांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ। बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात सोलर ड्रायरवर प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान प्रसार कार्यशाळेचे आयोजन। वडजाई रोडवर व्हीआयपी लॉन्चच्या समोर असलेल्या एका प्लास्टिक दाण्याच्या गोदामाला भीषण आग। धुळे जिल्हा परिषदेत विविध विभागात कार्यरत 124 कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा संपन्न। मुकठी येथील माजी सरपंच भूषण साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त सावली वृद्धाश्रमात फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न। आणि मनपाचे उपअभियंता नरेंद्र बागुल यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। शिवसेना पदाधिकाऱ्यांची शिवसंवाद यात्रेच्या पूर्वतयारीसाठीची बैठक धुळे शहरातील महामार्गावरील हॉटेल रेसिडेन्सी पार्क येथे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी संपन्न झाली। शिवसेना पदाधिकाऱ्यांची शिवसंवाद यात्रेच्या पूर्वतयारीसाठीची बैठक धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल रेसिडेन्सी पार्क येथे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी संपन्न झाली। शिवसेनेचे नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंवाद यात्रेनिमित्ताने पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत। याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर लवकरच खासदार श्रीकांत शिंदे येणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मंत्री दादा भुसे यांनी उपस्थितांना शिवसंवाद यात्रेनिमित्त मार्गदर्शन केले। शिवसंवाद यात्रेच्या बैठकीनंतर मंत्री दादा भुसे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल आपली भूमिका मांडताना सांगितले की मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त असून सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन आणि उपोषण मागे घ्यावे असे आवाहन मंत्री दादा भुसे यांनी यावेळी केले। तसेच समग्र शिक्षण अभियानाच्या अंतर्गत शालेय गणवेशासाठी विद्यार्थ्यांना 300 रुपये दिले जातात। मात्र महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जारी केलेल्या मोफत गणवेश योजना मार्गदर्शक सूचनानुसार गणवेशाचे कापड 100% पॉलिस्टर नसावे असा स्पष्ट नियम लागू केला आहे। विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे सुती कॉटन किंवा त्वचेला इजा न करणारे कापड मिळावे ही शिक्षण विभागाची व सरकारची भूमिका आहे। मात्र काही शाळांमध्ये पॉलिस्टरचे गणवेश दिल्या गेल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे येणाऱ्या काळात 100% पॉलिस्टर नसलेले गणवेश विद्यार्थ्यांना देण्यात यावे असा शालेय शिक्षण विभागाच्या वतीने एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली। बैठकीस आमदार मंजुळा गावित, मनोज मोहरे, हिलाल माळी, सतीश महाले, डॉक्टर तुळशीराम गावित, संजय वाल्ले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आणि बुलढाणा जिल्ह्याची संपर्क मंत्री म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर त्यांनी जबाबदारी दिलेली आहे। आपण पाहिलं असेल तर शिवसेनेचे युवा नेते संसद रत्न खासदार सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा वाईज त्या ठिकाणी आढावा घेतला जातो आणि त्याचाच एक भाग म्हणून धुळे जिल्ह्याची तयारी करण्यासाठी आज शिवसेनेच्या सर्व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे। यामध्ये प्रामुख्याने मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम, BLOच्या सोबत BLAने पण त्या ठिकाणी कामकाज केलं पाहिजे, त्याच्यासोबतच पक्ष संघटना बांधणी आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार आहे त्याची तयारी करणं या विषयांवर अतिशय सविस्तरपणे संवाद शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा झालेला आहे। मनोज जरांगे पाटील साहेबांना आम्ही विनंती आवाहन करू की कृपा करून आपण जे काही त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या रास्त आहेत, परंतु काही प्रक्रियेमध्ये थोडाफार कालावधी लागतो। निश्चितपणे त्यांच्या मागण्या पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून शासन त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे आणि म्हणून त्यांना विनंती आवाहन करेन की त्यांनी आंदोलन मागे घ्यावं। त्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं मी विनंती आवाहन करतो। धुळे शहरातील देवपुरातील प्रभाग क्रमांक 1 मधील विद्युत प्रभा कॉलनीतील महादेव मंदिराच्या ओपन स्पेसला संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाचा शुभारंभ शहराचे आमदार अग्रवाल यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला।
धुळे शहरातील देवपूर परिसरातील प्रभाग क्रमांक 1 मधील विद्युत प्रभा कॉलनीतील महादेव मंदिराच्या ओपन स्पेसला संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाचा शुभारंभ शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला। या कामासाठी प्रभागाचे नगरसेवक ललित माळे यांनी पाठपुरावा केला होता। विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या 1111 महिलांच्या भव्य महाशिवरात्री आरती सोहळ्यादरम्यान आमदार अनुप अग्रवाल यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते। आमदार अग्रवाल यांनी दिलेला शब्द पाळीत निधी मंजूर करून कामाला गती दिली असून शनिवारी प्रत्यक्ष भूमिपूजन होऊन विकास कामाची सुरुवात करण्यात आली। या कामासाठी नगरसेवक ललित गंगाधर माळे यांनी सातत्याने पाठपुरावा करत नागरिकांची मागणी प्रशासन व लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवली। मंदिर परिसराचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी विविध स्तरावर प्रयत्न करून हे काम मंजूर घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांच्या या पाठपुराव्यामुळे परिसरातील नागरिकांच्या अपेक्षांना मूर्त स्वरूप मिळाले आहे। तसेच या कामासाठी नगरसेवक सुभाष जगताप, नगरसेविका योगिता कुटे आणि नगरसेविका उज्ज्वला भोसले यांनीही विशेष सहकार्य केले। यावेळी महापौर मायादेवी परदेशी, भाजप पदाधिकारी रणजित भोसले, रेखा कुलकर्णी, भारती माळी, सुनील कपिल, मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी, अमोल सूर्यवंशी, धीरज जगताप, स्वामी कुटे, अमोल मराठे, सुरेखा ठाकरे, मयूर देवरे, सौरभ महाजन, हर्षल सोनार, मयूर बांबरे, प्रेम पाटील यांच्यासह परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। केदारेश्वर महादेव मंदिर या ओपन स्पेसला आमदार निधीतून त्या ठिकाणी वॉल कंपाऊंडचं काम मंजूर झालं होतं आणि त्या कामाला सुरुवात आज या ठिकाणी आपण करीत आहोत। महाशिवरात्रीला एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी झाला होता आणि त्या दिवशी आमचे चारही नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि इथल्या नागरिकांना आम्ही त्या ठिकाणी शब्द दिला होता आणि आज त्या कामाला सुरुवात झालेली आहे। त्याबद्दल मी सर्व नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो का अतिशय सुंदर कार्यक्रम महाशिवरात्रीला त्यांनी या ठिकाणी आयोजित केला। श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालय, ला फाउंडेशन व कृषी विज्ञान केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने सोलर ड्रायर रोड प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान प्रसार कार्यशाळेचे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते। श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालय, ला फाउंडेशन आणि कृषी विज्ञान केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने 1 टन क्षमतेच्या सौर ऊर्जा आधारित हेमिस्फेरिकल सोलर ड्रायर प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान प्रसार कार्यशाळेचे महाविद्यालयातील सभागृहात आयोजन करण्यात आले होते। संस्थेचे अध्यक्ष सुभाष देवरे आणि प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली। कृषी उत्पादने अधिक काळ टिकवण्यासाठी त्यांची वाळवणी व निर्जंतुकीकरण करण्यासाठी अत्याधुनिक सोलर ड्रायव्हर अतिशय उपयुक्त आहे। ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, कृषी सखी, कृषी क्षेत्रातील संशोधक विद्यार्थी आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांसाठी ही सोलर ड्रायर कार्यशाळा दिशादर्शक ठरणार असल्याचा सूर उपस्थित तज्ञांनी यावेळी लावला। मेकॅनिकल इंजिनियर विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर SD सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक सादर करून कार्यशाळेची सविस्तर संकल्पना मांडली। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जितेंद्र पाटील यांनी सोलर ड्रायरच्या व्यावहारिक उपयुक्ततेबाबत उपस्थितांना अवगत केले आणि सर्व प्रतिनिधींना या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले। या कार्यशाळेत 150हून अधिक प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या सर्व सहभागी सदस्यांना वर्कशॉप इमारतीमध्ये नेऊन सोलर ड्रायरचे प्रत्यक्ष कार्य कसे चालते याचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष कुणाल पाटील, महाविद्यालयाचे अध्यक्ष सुभाष देवरे आणि उद्योजक विलास देवरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली एनर्जी फॉर फ्युचर क्लबचे सदस्य व मेकॅनिकल डिपार्टमेंटने या संपूर्ण कार्यशाळेचे नेटके संयोजन केले होते। यावेळी भारत सरकारच्या PSA अंतर्गत लीड RSVC गिथिन व्ही चंद्रन तसेच किसान संघाचे साहेबचंद जैन, आफाश्री सोल्युशनचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र N सूर्यवंशी, कृषी विज्ञान केंद्राच्या विषय तज्ञ अमृता राऊत, बिजो सीड इंडियाचे संशोधन आणि प्रजनन प्रमुख शशिकांत S नहिरे आणि ला फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील पाटील यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल सिसोदे, डॉक्टर संजय पाटील, तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्राध्यापक संजय हिरे आदी उपस्थित होते। 150 किलो मनुका त्यांनी तयार केल्या होत्या त्या सोलर ड्रायर मध्ये। तर मला वाटलं तेवढ्यावर संशोधन संपलं केली आणि मला वाटलं की तेवढ्यावर सरांचा छंद थांबणार, पण विश्वास ठेवा माझ्यावर। 3 महिन्यानंतर त्यांनी मला काही फूड पॅकेट्स आणून दिली, जी मला तुम्हाला वरती बघायला मिळाली। ते गाजर, बीटरूट, काय 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 ते त्याचे इंग्लिश नाव मला तेवढी माहिती नाही थोडीफार। तर मग तेव्हा मला त्या कार्यक्रमाचं ग्रॅव्हिटी म्हणजे त्याची डेप्थ मला कळली की हे काहीतरी वेगळंच करतायत। म्हणजे ते मनुका आणि त्याच्या पुढचं नाही, पॅकिंग मशीन घेतलंय, त्याला बॅनर लावले, त्याचं ते लायसन्सिंग केले, त्याच्यातले कंटेंट त्यांनी चेक केले NABL लॅब्स मध्ये पाठवून, कॅल्शियम किती, पोटॅशियम किती, मॅग्नेशियम किती, हे सगळं त्यांनी ते करायला सुरुवात केली। मग मी परत म्हटलं की ठीक आहे, याला कुठेतरी मदत केली पाहिजे आणि
अशा प्रकारचे प्रॉडक्ट बनवून विकणं हा कॉलेजचा व्यवसाय नाही. धुळे शहरातील वडजाई रोडवर व्हीआयपी लॉनच्या समोर असलेल्या एका प्लास्टिक दाण्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी घडली. महापालिकेच्या 4 अग्निशमन बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. धुळे शहरातील वडजाई रोडवरील व्हीआयपी लॉन्सच्या समोर असलेल्या एका प्लास्टिक दाण्याच्या गोडाऊनला शनिवारी भीषण आग लागली. सदर घटनेची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. एकूण 4 अग्निशमक वाहनांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. या दुर्घटनेत सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन अधिकारी दुष्यंत महाजन यांच्या नेतृत्वाखाली लीडिंग फायरमन राजन महाले, अमोल सोनवणे, वाहन चालक नरेंद्र बागुल, निलेश सोनवणे, प्रशांत मुर्तडक आणि धनंजय खरनार तसेच फायरमन किरण साळवे व कुणाल ठाकूर यांनी चोख कर्तव्य बजावले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. धुळे जिल्हा परिषदेत जिल्ह्यात विविध ठिकाणी विभागात कार्यरत 124 कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्याचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या काही यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्साहात संपन्न झाला. धुळे जिल्हा परिषदेत जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध विभागात कार्यरत 124 कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळ्याचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या काही यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. जिल्हा परिषदेत एकूण 124 कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवर उपस्थितांच्या हस्ते 122 कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख, राजेश इंगळे, चंद्रकांत सावने, मानसिंग पावरा, सौरंजली पिंगळे, स्नेहा पवार, निशा जाधव, शरद सूर्यवंशी, दापोराचे मुख्याध्यापक सुनील कोठावदे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण प्रत्येक जे कर्मचारी रिटायर होतात त्यांचा कार्यक्रम आपल्याकडे आयोजित करत असतो त्या भागामध्ये. आणि साधारणतः एक 4-5 महिन्यापूर्वी आपण असा एक निर्णय घेतला एफओ मॅडम, सामान्य प्रशासन विभाग, की ज्या दिवशी आपले जे कर्मचारी किंवा अधिकारी रिटायर होतील तर त्याच दिवशी आपण त्यांना त्यांचे जे काही दिली असेल ते सुद्धा द्यायचे. तर अशा प्रकारचा निर्णय घेतल्यानंतर आपण प्रत्येक महिन्याला तो कार्यक्रम घेत असतो. परंतु प्रत्येक वेळी इतक्या मोठ्या संख्येनं लोक रिटायर होतात असं नसतं. कधी 5 लोक, कधी 10 लोक, कधी 15 लोक अशा प्रकारची संख्या असते. आणि त्यामुळं ते कार्यक्रमाचं स्वरूप आपण घेतो. कार्यक्रम जसं आपण आता तुम्ही बोलली की कार्यक्रम घ्यायला पाहिजे कमी असल्यामुळं बहुतेक त्याचं प्रचिती ह्या महिन्यामध्ये म्हणजे 124 पेक्षा जास्त कर्मचारी अधिकारी वर्ग आपल्या जिल्ह्यातून जिल्हा परिषदेचे रिटायर होत आहे. आणि त्यामुळं मोठ्या संख्येनं कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग, त्यांचे कुटुंबीय या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. बेसिकली आपण सर्वांना बोलू शकलेलो नाही कारण ती संख्या फार मोठी झाली असती. त्यामुळं आपण काही निवडून करण्यापेक्षा आपण प्रत्येक पंचायत समितीमधून काही लोकांना बोलून प्रत्येक तालुक्यातून काही लोकांना बोलवलेलं आहे. आणि आपले जे हेड ऑफिसला जे काही अधिकारी कर्मचारी असतील त्यांना त्यांच्या कुटुंबात आपल्याला आता ह्या महिन्याला हा पिक्युलर आहे. पूर्ण देशामध्येच पिक्युलर आहे. म्हणजे आपल्यामधले बहुसंख्य हे गुरुजींनीच लिहिलेले माझी तशीच आहे. म्हणजे साधारणतः माझी मोठी बहीण जी आहे, माझ्यापेक्षा मोठी जी बहीण आहे त्या नावाची, तिची जन्मतारीख पडलेली आहे 2/8/1966 आणि मी तिच्यापेक्षा छोटा आहे. माझी जन्मतारीख पडलेली आहे 1/6/1966. तर अशा प्रकारचे हे सगळे काय असतात. धुळे तालुक्यातील मुठी येथील माजी सरपंच भूषण साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त मावडी उपनगरातील चाळीसगाव रोडवरील श्रमिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सावली वृद्धाश्रमात फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे तालुक्यातील मुक्ती येथील माजी सरपंच भूषण साळुंखे यांच्या 31व्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरातील नौकार नगर, चाळीसगाव रोड, मोहारी उपनगर येथील श्रमिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सावली वृद्धाश्रमात फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. सावली वृद्धाश्रमात फळे वाटप करून भूषण साळुंखे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वृद्धाश्रमातील नागरिकांना केळी, आंबा, चिकू
तसेच इतर फळांचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी बबलू सैंदाने, योगेश सायने, संतोष दादा, योगेश सैंदाने, डॉक्टर राहुल साळुंके, किशोर साळुंके, भैया चौधरी, सोनू सैंदाने, दिनेश पाटील, तुषार सैंदाने, प्रदीप शिंपी, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते। आता जो वाढदिवस आहे याला वाढदिवस कोणाचा करायचा याला पण एक ॲटिट्यूड पाहिजे आणि ते एक ॲटिट्यूडचा एक चांगलं विजन म्हणजे भूषण आप्पा आहे। भूषण आप्पांविषयी डॉक्टरांनी बरंच काही सांगितलं, पण मी आप्पा तुला एकच सांगतो की आपण सामाजिक राजकीय जीवन जगत असताना आपल्या हातून कधी कोणाचं नुकसान होणार नाही याची काळजी घे। तुझ्या हातून समाजाची गावाची सेवा घडायला पाहिजे याची काळजी घे। तू आयुष्यात खूप मोठा हो। तुझ्या संघर्षामागे मी पहिले पण होतो, आज पण आहे आणि भविष्यात मरेपर्यंत राहील। त्याची तू काही काळजी करू नको आणि तुझ्या आयुष्यात तू न बघितलेले बी स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी अर्धी तुझी आहे आणि अर्धी माझी आहे। ती जबाबदारी मी तुला लहान भावाप्रमाणे मरेपर्यंत पूर्ण करून देईल ही तुला शुभेच्छा देतो। थांबतो। ऐसा ऐसा ही वागण्यात जो मैं बोलता हूँ वो तो मैं डेफिनेटली मैं तो करता ही हूँ, पर मैं जो नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ। नेहमीच त्याचं वाक्य मी बघितलेलं असतं। आणि सगळ्यात दुसरा एक चांगला गुण मला जो आवडतो तो ॲटिट्यूड। ॲटिट्यूड असा की विरोधकांना तो नेहमी असं म्हणत असतो, तुम जलना बरकरार रखो हम जलवा बरकरार रखेंगे। ॲटिट्यूड असा चांगल्या माणसासमोर नतमस्तक होईल आणि जर कोणी तीर्प बघत असेल तर त्याच्या समोर नजर सुद्धा झुकवली जाणार नाही। हा ॲटिट्यूड मला मनापासून त्याचा आवडतो। जिद्द इतकी आहे की एकटा व्यक्ती घर, परिवार, शेती, राजकारण, समाजकारण या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने सांभाळत असतो। बरंच काही बोलण्यासारखं आहे, पण थोडंसं दोनच शब्दात सांगेल। आप्पाबद्दल एकच कविता, मला आता सध्या व्हीएमपी खूप ट्रेंडवर आहे। व्हीएमपीची एक कविता सांगतो। व्हीएमपी लिहितो, मनावर घेतलं तर खेळ बदलवू शकतो। मनावर घेतलं तर वेळ बदलवू शकतो। स्वाभिमानी माणसाच्या नादी लागायचं नाही, जिद्दीला पेटला तर खेळ बदलवू शकतो। अशी आपल्या भूषण आप्पाची ओळख आहे। थांबतो, पण थांबण्यापूर्वी अजून एक आमच्या आता सध्या कवितांचा माहोल चाललाच आहे म्हणून आमच्या ग्रुपसाठी एक कविता सांगतो मी। हे जे आमचे ग्रुपवाले जे लोक आहेत त्या सगळ्यांसाठी एक कविता सांगतो। जळणाऱ्यांना वाटतं की आम्ही अर्ध्या वाटेत खचून जाऊ। जळणाऱ्यांना वाटतं की आम्ही अर्ध्या वाटेत खचून जाऊ। कष्ट एवढे प्रामाणिक आहे की आम्ही संघर्षावर आमचं साम्राज्य निर्माण करू। धुळे महानगरपालिकेतील उपअभियंता नरेंद्र काशीनाथ बागुल यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम मनपाच्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला। धुळे महानगरपालिकेचे उपअभियंता नरेंद्र काशीनाथ बागुल यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम मनपाच्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात शुक्रवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी विविध उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बागुल यांना प्रशस्ती पत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरवण्यात आले। या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, मनपा आयुक्त नितीन कापडणे, महापौर मायादेवी परदेशी, माजी महापौर कल्पना महाले, माजी महापौर जयश्री आईराव, माजी महापौर प्रतिभा चौधरी, युवराज करणकाळ, माजी महापौर चंद्रकांत सोनार आदी उपस्थित होते। कुटुंबीय सर्व, आई, भाऊ, आई, वडील आणि माझ्या सगळ्या बहिणी, सर्व नातेवाईक, मी जास्त बोलणार नाही। जसं बाईने सांगितलं की जास्त बोलायचं नाही, तर मी एकच सांगेन की मी धुळे महानगरपालिकेत लागलो तसा मी बाहेरचा होतो। ते माझं मामा मावशींचं गाव आणि योगायोगाने युवराज आबा निवडून आले आणि माझी मावशी स्वर्गीय कमलताई करणकाळ यांच्या प्रेरणेने आणि यांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी थांबलो आणि नोकरीला लागलो। पण या नोकरीचं फलित मला असं मिळालंय की मला बहुमूल्य जे काही माझा फायदा झालाय की मला लोकांचं प्रेम मिळालं। हे माझं या आयुष्याचं म्हणजे आपण म्हणतो ही फिक्स डिपॉझिट आहे माझी। मला सर्व लोक सगळ्यांनी मला प्रेम केलं। म्हणजे माझी जे नगरसेवक होते त्यांचे विरोधक पण होते, पण सगळ्यांशी माझं अगदी ट्युनिंग जमलं आणि मी माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने असो किंवा माझ्या शाळेचे संस्कारामुळे असो, आमच्या रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांची आहे आणि आमचं शालेय जीवनाचं किंवा मित्रमंडळीचं जे प्रेम आहे
म्हणजे माझे खूप मित्र आहेत, खूप मित्र परिवार आहे. आमचा स्टेडियमचा गुड मॉर्निंग ग्रुप आहे. संजय भाऊ आयराव आमचे त्याचे ऍडमिन आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या स्तरावरचे वेगवेगळे पात्रतेचे सगळे मित्र मी सांभाळले आणि कुटुंबाला पण मी सांभाळलं. म्हणजे असं समजा की कुटुंबाला मला सांभाळलं, कारण मी महापालिका सांभाळत होतो असं आहे. तर आता मी प्रयत्न करेल की महापालिका पण सांभाळेल आणि तेवढंच कुटुंब पण सांभाळेल. धन्यवाद सर्व आलेल्या उपस्थितांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माननीय आमदार साहेबांचे पण आभार व्यक्त करतो. सन्माननीय व्यासपीठाचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नगरपालिका त्यावेळेला बागुल साहेबांना फार लहान होतो मी, 16-17 वर्षाचा असेल त्या काळात. येत असायचो तेव्हा मी यांना सर्वांना बघायचो, अधिकाऱ्यांना. भरपूर रिटायर झाले. महापालिकेच्या आणि नगरपालिकेच्या कारभारामध्ये नियमांमध्ये फार फार जास्त फरक आलेले. महापालिकेच्या वेळेला 11 खेडी आपल्याला जॉईन नव्हत्या, विस्तार नव्हता या शहराचा. आज या शहराचा विस्तार झालेला आहे. या शहराची जर आपण फेरी बघितली तर जवळपास 550 किलोमीटरची फेरी. जयपूरमध्ये आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन केली 175 किलोमीटरची आणि इकडे आता काहीतरी 350-400ची. आणि या फेरीमध्ये पाण्याचं नियोजन आणि लाईटचे किती पोल असतील? 24,000 पोल. त्याच्यावर LED दिवे आणि प्रत्येक पोल नंबर सह कंप्लेन आल्यानंतर, फक्त पोल नंबर सांगितल्यानंतर सुद्धा बागुल साहेबांना तो एरिया माहिती असायचा का या एरियामध्ये हा पोल नंबर. आज 500 किलोमीटरची फेरी असलेला धुळं, पाण्याचं नियोजन, 10 दिवस आपण पाणी देऊ शकत नव्हतो. आज अक्कलपाड्यावरनं आपण धुळे शहरात पाणी आणलेलं आहे. काही 7-8 टाक्यांचं काम बाकी आहे. ते काम प्रगतीपथावर आहे. वॉल कुठला लीक आहे, तापीची पाईपलाईन ही जीर्ण झालेली आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शिवसेना पदाधिकाऱ्यांची शिवसंवाद यात्रेच्या पूर्वतयारीसाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न. विद्युत प्रभा कॉलनीतील महादेव मंदिराच्या ओपन स्पेसला संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाचा आमदारांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ. बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात सोलर ड्रायरवर प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान प्रसार कार्यशाळेचे आयोजन. वडजाई रोडवर VIP लॉन्चच्या समोर असलेल्या एका प्लास्टिक दाण्याच्या गोदामाला भीषण आग. धुळे जिल्हा परिषदेत विविध विभागात कार्यरत 124 कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा संपन्न. मुकठी येथील माजी सरपंच भूषण साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त सावली वृद्धाश्रमात फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न. आणि मनपाचे उपअभियंता नरेंद्र बागुल यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.